आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली। कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली आहे, त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। रिक्षा चालवू नका असं आंदोलक रिक्षा चालकांनी सांगितलं, पण नकार दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केली असा आरोप मराठी रिक्षा चालकांनी केलाय। दरम्यान मुजोरी केली तर मोडून काढू असं मंत्री सरनाईकांनी इशारा दिलाय। हमसे सांगा, हम हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मराठी नहीं बोलेगा। ज्या जगह जा दिले सब तैयार हूँ। हाँ, मी पण उत्तर भारतीय, मी मराठी मैं उत्तर भारतीय हूँ। सबसे बड़ा बोलने मराठी नहीं बोलेंगे, हम हिंदी बोलेंगे, भोजपुरी बोलेंगे। खून जल जाएगा, 40 चलेगा, हटेंगे नहीं हम पीछे। हम लड़ेंगे, हटेंगे नहीं पीछे। हम सब इतना दूर से आए हैं गाड़ी चलाने, मेरे भी बच्चे बाल बच्चे हैं, हम सब कहाँ जाएंगे। ऐसा मराठी लगाना था ना, लाइसेंस दे रहे थे तभी लगाना चाहिए था ना, क्यों नहीं लगाए थे। अभी लगा रहे हैं, काज भरेगा, इतना लोन है गाड़ी पे, परमिट कैंसिल कर रहे हैं, ऐसा थोड़ी चलता है। ये तो गलत है ना, 2004 से गाड़ी चला रहे हैं। ये तो गलत। 2002 से मैं गाड़ी चला रहा हूँ, तो सबको समझना चाहिए ना मराठी के लिए। जब लाइसेंस दे रहे थे तभी उनको बोलना चाहिए ना, क्यों दिए। 1 लाख रुपया लोन है, भरेंगे, बजाज वाला छूट देगा। हिंदुस्थान नाक्यावरून भाडं घेऊन स्टेशनला येत होतो, त्यावेळी हिंदुस्थान नाक्याच्या पुढे क्रोमाच्या समोर उत्तर भारतीय लोकांनी अडवलं। रिक्षाचं वायपर, माझा एअरफोन, मला धक्काबुक्की केली, नंतर मारहाणही केली। 4-5 लोक होते, त्यातला एक मिळाला। मनसेचे अधिकारी आले, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। उत्तर भारतीय लोक कोण होते? ऑटो रिक्षा चालक होते की ऑटो रिक्षा चालकच सर्व होते। त्यांचं म्हणणं काय होतं? ते काय म्हणत होते? ते म्हणत होते रिक्षा बंद करा। तर मी त्यांना सांगितलं मी मराठी आहे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तर त्यांनी सांगितलं आज संप आहे, बंद करा तुम्ही। कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल। एसटी फायदा द्यावा काही अमराठी रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकांना मारहाण केली आहे। रस्ता रोको देखील आज सकाळी कांदिवलीमध्ये या अमराठी रिक्षा चालकांनी केलेला आहे। बघा, बेकायदेशीर काम कोणी जर करत असेल, चुकीच्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारचा संभ्रम ह्या मुंबई MMR क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस सक्षम आहे, त्यांच्यावर कारवाई ही होईल।